नमस्ते मित्रांनो. नेहमी श्रीमंत बनणे असं बोललं जातं, पण श्रीमंतीपेक्षा संपन्नता जास्त महत्त्वाची. इंग्लिश वर्ड खूप चांगला आहे, रिच आणि वेल्दी. आपल्याला वेल्दी बनायचं आहे, रिच नाही. आणि वेल्दी बनणं म्हणजे एक्झॅक्ट काय आहे? तर बऱ्याच वेळा वेल्दी बनणं म्हणजे खूप पैसा असणं असं म्हणलं जातं, तर ॲक्च्युअल रिच बनणं म्हणजे खूप पैसा असणं आहे. आणि वेल्दी बनणं म्हणजे काय? तर त्या सगळ्या गोष्टी 12 आहेत. तर त्या 12 गोष्टीबद्दल आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. सगळ्यात पहिलं, फ्रीडम ऑफ मनी. भरपूर पैसा असणं हे वेल्दी असण्याचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट आहे, पीस ऑफ माइंड असणं गरजेचं आहे. तुम्हाला शांतता लाभली पाहिजे. जे काही तुमच्याकडे पैसा आहे तो एन्जॉय करायला वगैरे ह्या दृष्टीने तुम्हाला पीस ऑफ माइंड पण पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं आयुष्य स्वतःच्या ओन टर्म्सवर जगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला चॉईसेस असले पाहिजेत. तुम्हाला जे काम करायचं आहे त्याचा चॉईस असला पाहिजे. तुमची इच्छा आहे की मला कुठंतरी जायचं आहे, तर ते जाता यायला पाहिजे. हे तुमचा चॉईस असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडं खूप सारा टाइम असला पाहिजे जे तुम्हाला हवंय ते करण्यासाठीचा. त्याच्यानंतर तुमच्याकडं हॅपीनेस पाहिजे, तुमच्याकडं आनंद पाहिजे, तुमच्या फॅमिली मेंबर्स बरोबर टाइम देण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आनंद उपभोगण्यासाठी तुमच्याकडं तो मोर हॅपीनेस पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडं फ्लेक्झिबिलिटी पाहिजे की तुम्हाला तुमचा व्यवसाय करताना एकाच जागी बसून न राहता कुठंही तुम्ही बसून तो व्यवसाय करू शकला पाहिजे, किंवा तुम्हाला जे हवंय ते करण्याची फ्लेक्झिबिलिटी तुमच्याकडे असली पाहिजे. त्यानंतर मोर ट्रॅव्हल. तुम्हाला पाहिजे तेवढं फिरता आलं पाहिजे. तुमच्या आनंदाच्या ठिकाणी तुम्हाला फिरून येता आलं पाहिजे. त्याबरोबर मोर एक्सपिरियन्सेस. तुम्हाला वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेता आले पाहिजेत. बंजी जम्पिंग असून दे, हिमालया ट्रेकिंग असून दे, किंवा अजून काही जे तुम्हाला धार्मिक स्थळांना व्हिजिट द्यायचं आहे, हे सगळे जे आहेत ते एक्सपिरियन्स तुम्हाला जास्त घेता आले पाहिजेत. त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ परस्यू युअर पॅशन. म्हणजे तुम्हाला आवडतंय की मला हे करायला आवडतंय, पण ते करण्यासाठीचा फ्रीडम पण हवा आहे. म्हणजे मला बंजी जम्पिंग करायचंय, पण त्यासाठी मला तो टाइम, त्या पद्धतीचे पैसा, त्या पद्धतीची एनर्जी, हे सगळ्या गोष्टी परस्यू करण्यासाठी तुमची पॅशन, तुमच्याकडं फ्रीडम हवा आहे. त्याच्यानंतर मोर टाइम विथ लव्ह वन्स. तुमच्या जवळच्या सगळ्यांबरोबर तुम्हाला वेळ घालवता यायला पाहिजे. आणि त्या शेवट तुम्हाला कमी ताण असला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी प्रेशरमध्ये काम करता यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी तुमच्याकडे असतील 12, तर तुम्ही वेल्दी आहात. सगळेच म्हणजे वेल्दी असण्यासाठी हे सगळे गुण आहेत, पण हे सगळे गुण सगळ्यांकडे असतील असं नाही. माझ्याकडे पण नाही आहेत. पण ते गुण माझ्याकडे जे नाही आहेत ते मिळवण्यासाठी मी काय करू शकतो आणि त्या दिशेने मी एक एक पाऊल स्वतःला कसं पुढे ढकलू शकतो, हेच जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही नक्कीच प्रयत्न करचाल असं मला वाटतं. थँक्यू.